शहरात सध्या शांततामय वातावरण असून यापुढे शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा प्रशासनाने केले आहे। शहरात अनुचित घटना रोखण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून कालपासून शर्थीचे व अविश्रांत प्रयत्न होत असून शहरात सर्वत्र शांतता निर्माण झाली आहे। पालकमंत्र्यांनी स्वतः शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले। पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या समवेत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला। शहरात परिस्थिती शांत आहे। पोलीस बंदोबस्त सर्वत्र चोख आहे। राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात आहेत। विविध धर्माचे नागरिक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करत आहेत। सलोख्याचे वातावरण निर्माण होत आहे। यापुढेही असा सलोखा व शांतता राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर यांनी केले आहे। जनतेला माझे आव्हान आहे की शांतता त्या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे, संयम सगळ्यांनी ठेवला पाहिजे आणि कोणी याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला राजकीय वळण न देता त्या ठिकाणी आपण आपल्या ह्या अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये शांतता ठेवली पाहिजे। शहरात संपूर्ण शांतता आहे। प्रत्येक संवेदनशील ठिकाणी काटेकोर बंदोबस्त आहे। दोषींवर कारवाई होत आहे। 2 दिवस ज्या वेगवेगळ्या अनुचित घटना घडल्या त्या सर्व घटनांतील जबाबदार दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। या प्रकरणी तपास जारी असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। शहरात शांतता व सलोखा कायम राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी केले आहे। प्रत्येक ठिकाणी जे संवेदनशील ठिकाण आहे तिथे आमचा मोठा बंदोबस्त आहे। आमची पूर्ण तयारीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या पूर्ण प्रकरणात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहे। अजून गुन्हे दाखल होत आहे आणि या सगळ्याच गुन्ह्यात आतापर्यंत आम्ही 50 आरोपी अटक केलेले आहेत आणि काही काठी आणि इतर शस्त्र जप्त केलेले आहेत। शुक्रवारच्या प्रकरणात आपण टोटल 10 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कालचे प्रकरणात दाखल सुरू आहे। प्रक्रिया अजून चालू आहे, सतत चालू आहे, कारण फिर्यादी देखील येत आहे। तसं आपण गुन्हा दाखल करत आहे। तर असे एकूण आतापर्यंत टोटल 15 गुन्हे दाखल झाले। मॅडम 12 आपला पूर्णपणे बंदोबस्त तैनात आहे आणि आता कर्फ्यू पण लावण्यात आलेला आहे। कर्फ्यूच्या स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन होत आहे आणि सध्या शहरात शांतता आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही एवढीच विनंती करत आहोत की लोकांनी आमचं सहकार्य करावं, शहरात शांतता